गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये उपदेश का गरजेचा आहे। बरं, समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर उपदेश दिले आणि त्या उपदेशानं मनुष्याच्या जीवनाचं सोनं झालं ना। मनुष्याला मानवी जन्म निर्माण झाला म्हणजे माणूस मनुष्य असून सुद्धा मनुष्यासारखं कर्म करत नाही, हीच मोठी खेदाची बाब आहे ना। पण समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांमधून दासबोधामधून मनुष्यानं जीवन जगावं कसं ना हे सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजेच या उपदेशाने मनुष्याचं जीवन प्रेरितच होतं आणि मनुष्याला या जीवनामध्ये कोणती फळं मिळतात। बरं, मनुष्यानं हे जीवन जगावं कसं हे गुरु शिकवत असतात ना। आणि त्या गुरूंमुळं प्रामाणिकपणाचं फळ मिळतं, कष्टाचं फळ मिळतं। आणि या निरूपणामध्ये आज आपण हेच पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा गुरु असतो ना तर मनुष्याचं जीवन किती निर्मळ होतं। मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतं त्या प्रामाणिकपणाचं फळ आहे ना किती सुंदर त्याने मिळतं ना, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे तुम्हाला हा प्रसंग माहीत सुद्धा असेल की एकदा समर्थ रामदास स्वामी होते ना, भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ असा आवाज दिला। आणि त्यावेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली आणि तिनं महाराजांच्या झोळीमध्ये भिक्षा घातली आणि म्हणाली, महाराज काही उपदेश द्या। तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले, आज नाही उद्या देतो मी। दुसऱ्या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभं राहून आवाज दिला। त्या दिवशी त्या महिलेनं बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवलेली होती आणि एवढा घमघमीत वास येत होता ना, ती स्त्री त्या खिरीचा वाडगा घेऊन बाहेर आली। समर्थांनी कमंडळू पुढे केल्यावर खीर त्या कमंडळूत ओतण्याआधी तिला त्या शेण आणि कचरा दिसला, त्यामुळे ते खीर घालण्यासाठी थांबली। ती समर्थांना म्हणाली, महाराज हा कमंडळू तर खराब आहे। तेव्हा समर्थ म्हणाले, खराब तर आहे पण तू त्यातच खीर घाल। त्यावर ती स्त्री म्हणाली, नाही महाराज, मग खीर खराब होईल, तुमचा कमंडळू द्या, तो मी धुवून स्वच्छ करून देते। तेव्हा समर्थ म्हणाले, म्हणजे हा कमंडळू स्वच्छ झाल्यावर तू त्यात खीर घालणार आहेस का? ती स्त्री म्हणाली, होय महाराज, नक्कीच, तो कमंडळू खराब आहे, तो मी स्वच्छ धुवून टाकेल आणि मग त्याच्यामध्ये मी खीर घालेल। तेव्हा समर्थ म्हणाले, माझाही हाच उपदेश आहे। मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा वाईट संस्काराचं शेण असेल ना तोपर्यंत उपदेशाचा अमृत आहे ना तो काही लाभ होणार नाही। जर उपदेश अमृत मिळवायचं असेल ना तर आधी मन शुद्ध करावं लागेल, वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल, तेव्हाच खऱ्या सुखाची त्या आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल ना। तसा अनुभवता येईल का बरं? म्हणजे मनुष्याचं मन शुद्ध कधी होतं बरं? जेव्हा मनुष्य नामस्मरणाला लागतो
तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. मनुष्याच्या जीवनाचं मूळ आहे ना, म्हणजे मनुष्याच्या जीवनात संस्कार चांगले कधी होतात? जेव्हा आपण मुलांना बाळसंस्काराला बसवतो, भगवंताचं नामस्मरण करायला लावतो, उपासनेला श्रेष्ठ मानतो, तेव्हाचं मुलं सुंदर बनतात ना. नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहतो, बापाला मुलं शिव्या देतो आणि तेव्हा बापसुद्धा हसू लागतो. हे संस्कार आहेत का बरं? कधीतरी या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं की आपली मुलं दुसऱ्यांना कसल्या शिव्या देतात आणि त्याचा आपल्याला मोठेपणा वाटावा. म्हणजे हे किती अज्ञान आहे. कधी कधी आपल्या घरापासून आपण सुरुवात करावी की आपली मुलं आहेत ना, जेव्हा सुंदर संस्कारी होतील ना, तेव्हाच आपण खऱ्या आईबाप होऊ ना. नाहीतर या जीवनामध्ये आईबाप कितीतरी होतात, कितीतरी मृत्युमुखी होतात. पण त्या आईबाप होण्याला अर्थ नक्कीच असावा ना. आयुष्यामध्ये आपल्या मुलानं एवढे कीर्तिमंत व्हावं, एवढं सुंदर रूप धारण करावं ना, की कुणीही सांगावं हा अमका तमक्याचा मुलगा आहे, या मुलाचे हे वडील आहेत, एवढा अभिमानानं ऊर भरून यावा. पण आपलं तसं होतं का बरं? म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्हाला ध्रुव बाळ माहीत असेल, किती सुंदर होता ना. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. धुरुले करू बापुडे दैनवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जेने, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. म्हणजे हा ध्रुव आहे ना, हा बिचारा लहान पोर होता, त्यानं करुणा भाकली तेव्हा भगवंताचं त्याला दर्शन दिलं. त्याच्यावरील प्रेमामुळं आहे ना, भगवंतानं ताऱ्यांनी भरलेल्या आकाशामध्ये त्याला आढळपद दिलं. आणि भगवंत हा भक्तांचा कैवारीच आहे ना, तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करत नाही. पण आपली मुलं आहेत ना, नुसतं थोडं जरी उपासना करायला सांगितली ना तरीसुद्धा कंटाळा करतात. पण आपण त्यावर दुर्लक्ष करतो. आपण काय म्हणतो बरं? बघा, तो सुद्धा दमून आलेला आहे, त्याला अभ्यास करायचा आहे. आज उपासना नाही केली ना तरीसुद्धा चालेल. पण आपण मात्र उपासनेला कधी महत्त्व देतो का बरं? म्हणून उपासनेला आपण आहे ना महत्त्व द्यायला हवं, कारण ते संस्कार आहेत. आणि जोपर्यंत आपल्या मुलांमध्ये हे संस्कार येत नाहीत ना, तोपर्यंत हे जीवन व्यर्थच आहे ना. आयुष्यामध्ये किती जरी प्रसंग आले, किती जरी दुःख जरी आलं, तरी उपासना कधी मनुष्यानं विसरू नये. जर उपासना जेव्हा विसरतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख वाढत येत असतं. आजच्या आपण या कलियुगामध्ये पाहतो, मुलं एवढे ज्ञानी झाली आहेत, एवढी हुशार झालेली आहेत ना, की कुणालाही शिव्या देतात, कुणालाही वेगवेगळे उपदेशन करतात, म्हणजे ते असतात. पण मनुष्यानं समजूतदारपणा कधीच विसरू नये. हा समजूतदारपणा आहे ना, ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे खूप लोक आपल्याला ओळखतात ना, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. म्हणजेच नुसतं ज्ञान असून काही फायदा नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना समजूतदारपणा असायला हवा. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ते नाती जपणं गरजेचं आहे. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसाचं साथ देतात ना. म्हणून जोपर्यंत मनुष्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही, तोपर्यंत खरी भक्ती घडली जाईल का बरं? कधीच घडली जाणार नाही. आयुष्यामध्ये आहे ना भरपूर अशा गोष्टी घडत असतात की मनुष्याचा प्रामाणिकपणा तिथे दिसतो. आणि जोपर्यंत प्रामाणिकपणा मनुष्याच्या जीवनामध्ये येत नाहीत ना, तोपर्यंत त्या प्रामाणिकपणाचं फळसुद्धा मिळणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
प्रामाणिकपणाचं फळ एवढं सुंदर असतं ना की आयुष्यभर टिकत असतं आणि ते आयुष्यभर आहे ना सुंदर वास निर्माण करत असतं. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक संत होते ना, एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर यात्रेला गेले होते. एक दिवस ते रात्रीच्या वेळी एका मंदिरामध्ये झोपतात. झोपेत त्यांना एक स्वप्न पडलं. त्यांना स्वप्नामध्ये देवदेवता आपापसामध्ये बोलताना दिसल्या. एक देवता म्हणाली, यावर्षी किती लोक तीर्थयात्रेला आले? दुसरी देवता म्हणाली, जवळपास 5 लाख लोक आले असतील. बघा, देवता एकमेकांना म्हणत आहेत की जवळपास आहेत ना 5 लाख लोक आला असतील. मग काय सगळ्यांना देव प्रसन्न झाले का बरं? पहिल्यानं विचारलं, छे, फारच थोड्या लोकांना पुण्य प्राप्त झालं. एकतर देवावर श्रद्धा ठेवून फार कमी लोक आलेले होते आणि दुसरे म्हणजे जे आले होते ना त्यांनी इथे येऊन पापसुद्धा केलेली आहेत. दुसरी देवता म्हणाली, असा कुणीतरी असेलच ना की ज्यानं कधीही तीर्थयात्रा केली नाही तरी त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे. पहिली देवता म्हणाली, असे आहेत ना, त्यातील एक प्रभाकर नावाचा. तो फार लांब तिकडे एका छोट्याशा गावामध्ये राहतो. देवी देवतांचं हे बोलणं ऐकत असताना संतांची झोपमोड झाली. त्यांना फारच आश्चर्य वाटलं. त्यांना हे असं काय झालं? तीर्थयात्रा न करता पुण्य कसं प्राप्त झालं? संतांना त्या प्रभाकर नावाच्या माणसाला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. संत फारच उत्साही होते. त्यांनी फिरत फिरत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते छोटे खेडे शोधून काढले जिथे तो प्रभाकर राहत होता. देवतांनी स्वप्नामध्ये ज्या खेड्याचं वर्णन केलेलं होतं ना ते सुद्धा त्यांनी शोधून काढलं. पत्ता शोधाशोध झाली. शेवटी एका गावामध्ये त्यांना प्रभाकरचं घर सापडलं. प्रभाकरनं त्या संतांचं मोठ्या आदरानं स्वागत केलं. विचारपूस केल्यावर संतांनी प्रभाकरला विचारलं, भाऊसाहेब, आपण काय करता बरं? तो म्हणाला, महाराज, माझं छोटंसं शेत आहे, त्यातच मी शेती करून आपलं दैनंदिन जीवन जगतो. तुम्ही कधी तीर्थयात्रा केली आहे का? संतांनी त्यांना विचारलं. प्रभाकर म्हणाला, नाही, अजिबात नाही महाराज, मी गरीब माणूस आहे. तीर्थयात्रेला जाण्यासाठी मला पैसा कुठून मिळेल बरं? जायची तर खूप इच्छा होती, पण काहीही जमलं नाही. तो दुःखाने म्हणाला. महाराज म्हणाले, तू काहीही मोठा पुण्य केला आहेस का बरं? प्रभाकर म्हणाला, नाही महाराज, मी कुठलंही पुण्य केलेलं नाही आणि मी कुठलं पुण्य करणार? ते ऐकून संतांनी त्यांना पडलेल्या स्वप्नांची हकीकत त्या प्रभाकरला सांगितली. मग परमेश्वराची एवढी कृपा तुमच्यावर कशी काय झाली बरं? त्यांनी विचारलं. देव दयाळूच आहे ना, देवाची गरिबावर जास्तच कृपा असते. प्रभाकर नम्रपणे म्हणाला. तो पुढे म्हणाला, मला कित्येक वर्षापासून या तीर्थयात्रेची जायची इच्छा होती. फार कष्टानं एक वेळ जेवून थोडे थोडे पैसे साठवत होतो. पैसे साठले ना की मी तीर्थयात्रेला जायचं ठरवलं. त्यावेळी माझी बायको गर्भवती होती. एक दिवस शेजारच्या घरातून मेथीच्या भाजीचा वास आला. बायको मला म्हणाली, मला मेथीची भाजी खावीशी वाटत आहे, शेजारच्या घरातून जरा मागून आणा ना. मी जाऊन भाजी मागितली. शेजारीण म्हणाली, घेऊन जा, पण ही अशुद्ध आहे. आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहोत. भुकेनं प्राण जायची वेळ आलेली आहे. एका ठिकाणी बघा, एका प्रेतावर ही भाजी होती. ती भाजी माझा नवरा घेऊन आला आणि ती भाजी आता मी शिजवलेली आहे. मी ते ऐकून गैरवरलो. मला फार वाईट वाटलं. मी विचार केला, आपले शेजारी 3 दिवसापासून उपाशी आहेत आणि आपण आपल्याजवळ पैसे साठवून
तीर्थयात्रा करायची हे काही बरोबर आहे का? माझ्या मनात सुद्धा विचार आला. मग मी साठवलेले सगळे पैसे होते ना, ते सर्व शेजार, त्यामुळं ते आनंदी झाले आणि त्यांना खायला अन्नसुद्धा मिळालं. त्याच रात्री देवाने मला स्वप्नात दर्शन दिलं. प्रभाकर, तुला सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळालेलं आहे, तुझ्यावर माझी कृपा आहे. महाराज, त्या दिवसापासून मी खरोखर सुखी आहे. आता मी त्या देवाला माझ्या डोळ्यांसमोर नेहमी बघतो आणि माझा दिवस आहे ना मोठ्या आनंदात घालवतो. मला जमेल ना तेवढं मी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून संतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, खरंच प्रभाकर, खरी तीर्थयात्रा आहे ना तूच केली आहेस. आम्ही तर नुसते पायी चालतो, बडबड करतो, वैखरीचा आनंद घेतो, पण खरं तर आहे ना शांत स्वभाव आहे ना, संयमी स्वभाव आहे, तोच खरा मनुष्य भक्ती करू शकतो. हे तू मला दाखवून दिलेलं आहेस. नुसती तीर्थयात्रा करून कधीही भक्ती होत नाही. हे प्रामाणिकपणाचं फळ आहे ना, ते उपदेशाने मिळत असतं. म्हणून समर्थ रामदासांनी दिलेले उपदेश आहेत ना, मनुष्याने जीवनामध्ये निर्माण करावे. जोपर्यंत मनुष्य ते उपदेश जीवनामध्ये आणत नाहीत ना, तोपर्यंत मनुष्याची अधोगती थांबणार आहे का बरं? कधीच थांबणार नाही. आयुष्यामध्ये मनुष्याने काय करावं हे मनाचे श्लोकच सांगतात ना. म्हणून मनाच्या श्लोकांमधून मनुष्याने काय घ्यावं बरं? आपल्या जीवनात जरी किती जरी दुःख आलं ना, तरी कधीच हरवू नका, कधीच्या दुःखांना घाबरू नका. कारण जोपर्यंत दुःख आहेत ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुखसुद्धा राहणार आहे. म्हणून सुखाला सोबती आहेत ना, ते दुःख नक्कीच येतात. म्हणजे तुमच्या कामांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. एवढं झोकून द्या की तुमच्या जीवनामध्ये आहे ना वाईट विचार करण्याची वेळच येणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करा, कारण नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये वाईट विचार तर अजिबात येणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदसुद्धा निर्माण होईल. बघा, तुम्ही कधी पाहिलं आहे का बरं? विहिरीचं पाणी आहे ना, सर्वच पिकांना दिलं जातं, पण तरीसुद्धा कारळं कडू, ऊस गोड लागतं, चिंच आंबट होते. इथे दोष पाण्याचा आहे का बरं? अजिबात नाही ना. तर पेरलं जाणाऱ्या बीमध्ये आहे. अगदी तसंच सर्व माणसासारखी आहे, पण त्यांच्यावर झालेल्या संस्कारामध्ये फरकच आहे ना. म्हणून मनुष्यानं आहे ना आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. आणि हे संस्कार आहेत ना, तेच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची बाजू ठरत असतात. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे तुमच्या अंतरीमध्ये जसा भाव असेल ना, तसा तुम्हाला देव दिसणार आहे, तसा देव तुमच्या अंतरी वसतो. म्हणजे हे निर्मळ भक्त आहेत ना, म्हणजे निर्मळ भक्तांचं देव नक्कीच रक्षण करत असतो. राम कधीही त्यांच्या दासांचा, या अभिमान करणाऱ्या भक्तांची उपेक्षा करत नाही. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमचा भगवंतावर विश्वास असेल, भगवंतावर श्रद्धा असेल, तर भगवंताचं केलेलं नामस्मरण आहे ना, ते कधीच वाया जाणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आहे ना नक्कीच समाधान निर्माण करेल. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच उपदेशाचं काम निर्माण करेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये किती जरी गरिबी आली ना, तरी भगवंताला कधीही विसरू नका. भगवंत हा श्रेष्ठच आहे. कालही होता, आजही आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही आहे ना, ती भगवंताचीच देण आहे.
म्हणून भगवंतानं दिलेलं सर्व कार्य आहे ना, ते म्हणजे आपण भक्ती करणं आहे. भगवंतानं आपल्याला का जन्माला घातलेलं आहे, याचं उत्तर जेव्हा तुम्हाला सापडेल ना, तेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये लागाल. आणि आज ही वेळ गेलेली नाही. आयुष्यामध्ये जे काही केलं ना, ते सर्व काही विसरून जा आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा. एक वेळ जीवनामध्ये समाधान येईल आणि एवढं समाधान, शांती निर्माण होईल ना, की तुम्हाला हवीहवीशी वाटेल. म्हणून भगवंताच्या नामाची कास धरा. आजपर्यंत आपण केलेले पाप कर्म आहेत ना, जर तुम्ही भगवंताला शरण गेले ना, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भक्ती घडणार आहे. आणि ही भक्ती दुसरी तिसरी कुठे नसून ती भक्ती आपल्या मनामध्ये आहे. मनामध्ये भगवंताचं नामस्मरण तयार करा, भगवंताचं नामस्मरण घ्या. तुमच्या अंतरी भगवंत वसल्याशिवाय राहणार नाही. भगवंत तुमच्या मनामध्येच आहे, हृदयामध्येच आहे, पण तुम्ही त्याला काढून टाकलेला आहे. आणि तिथे कोण बसवलेलं आहे बरं? तिथे अज्ञानरूपी रावणाला बसवलेला आहे. आणि श्रीराम रूपी भगवंत आहे ना, तो आपण बाहेर फेकलेला आहे. म्हणून त्याला जर आतमध्ये घ्यायचं असेल, आतमध्ये ज्या रामाची जागा आहे ना, त्याला ती जागा द्यायची असेल, तर आपल्या जीवनामध्ये चांगली कर्म घडायला हवी, आपल्या जीवनामध्ये उपासना घडायला हवी, आपल्या जीवनामध्ये सर्व काही पद्धतीने श्रवण घडायला हवं. जर आपल्या सर्व गोष्टी घडल्या ना, तर आपल्या जीवनाचं सोनंच होऊन जाईल ना. आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्रचिती येऊन जाईल. आजही तो दिवस गेलेला नाही. आजपासून सुरुवात करा. ही सकाळ तुमच्या जीवनाचं सोनंच करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.